शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावर अवलंबून असते. नमस्कार. आज आम्ही इयत्ता 11वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी परिपाठ सादर करत आहोत. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. तर आजचा सुविचार सांगण्यासाठी येत आहे वाकडे रेणुका. आजचा सुविचार ग्रंथ हेच खरे गुरु. धन्यवाद वाकडे. कृती आणि विचार यांचे योग्य मिश्रण म्हणजेच यश. तर आजचा पंचांग सांगण्यासाठी येत आहे बडे निकिता. आजचा पंचांग वार गुरुवार दिनांक 6/2/2025 सूर्योदय 6:40 सूर्यास्त 7:05. धन्यवाद. धन्यवाद मडे. यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकच पर्याय असतो. तर आजचा दिनविशेष घेऊन येत आहे नागरे ऋतुजा. आजचा दिनविशेष भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांची पुण्यतिथी. धन्यवाद. धन्यवाद नागरे. यशस्वी होण्यासाठी आपल्या आसपास कोणत्या घटना घडतात हे माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे असते. तर आजच्या बातम्या घेऊन येत आहे जवणे कल्याणी. आजच्या बातमी पहिली. परकीय चलन खात्याच्या क्रमवारीत भारत जगात 4थ्या क्रमांकावर. बातमी दुसरी. वन नेशन वन इलेक्शन विस्तृत चर्चेसाठी भाजपाचे मित्र पक्ष विरोधी पक्ष सामील. बातमी तिसरी. भारताची विजयी आघाडीचे लक्ष्य इंग्लंड विरुद्ध पहिला वन डे सामना आज. बातमी चौथी. फेब्रुवारी महिन्यात उष्णता वाढण्याची शक्यता. धन्यवाद. धन्यवाद जवणे. यशस्वी होण्यासाठी तुमच्या आसपास कोणत्या घटना यशस्वी होण्याची इच्छा यशस्वी पाहिजे. तर आजचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेऊन येत आहे वाकडे अर्षदा. आजचे प्रश्न पहिला. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो? बरोबर उत्तर 28 फेब्रुवारी. प्रश्न दुसरा. जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा केला जातो? प्रश्न पुन्हा एकदा. जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा केला जातो? बरोबर उत्तर 11 जुलै. प्रश्न तिसरा. मानवी शरीरामध्ये एकूण किती हाडे असतात? बरोबर उत्तर 206. नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रश्न पुन्हा एकदा. नीती आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? बरोबर उत्तर 1 जानेवारी 2015. प्रश्न पाचवा. भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत? उत्तर 25. धन्यवाद. धन्यवाद वाकडे. काही अशक्य नाही. मेहनत, जिद्द आणि सकारात्मक विचाराने प्रत्येक गोष्ट शक्य आहे. म्हणून सकारात्मक विचार करा. धन्यवाद. आजचा परिपाठ संपला. इयत्ता 11वी 8च्या या विद्यार्थिनींनी आपल्या समोर अतिशय कडक आवाजामध्ये आणि सुंदर परिपाठ सादर केला. त्यांचं पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे.